कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी वर्षा बिजापूरकर आपले स्वागत करत आहे. सदर मनन हे ब्रदर स्टॅनली लिखित दैनंदिन अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय आहे निर्मिती त्याच्यासाठी. आजच्या मननासाठी शास्त्रभाग आहे इफिस्करासपत्र 5 अध्याय 22-23. स्त्रियानो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. इफिस 5:22-24. पवित्र शास्त्रामध्ये पत्नीने पतीच्या अधीन असणे हे मान सन्मानापेक्षा अधिक समजण्यासारखे आहे. ती केवळ नमण्याची वृत्ती नसून तो आज्ञाधारकपणा आहे. पत्नीच्या खऱ्या धार्मिकतेचे मोजमाप तिच्या पतीच्या आज्ञापालनामध्ये असते. हे पत्नीच्या अंतःकरणातील गुप्त मनुष्यपण परमेश्वराच्या दृष्टीने बहुमूल्य आहे. पहिले पत्र 3:4. कारण ह्याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणास शोभवीत असत. 1 पेत्र 3:5. अन्य कोणतीही बाह्य शोभा, केसांची गुंफणे, सोन्याचे दागिने, पांढरी साडी किंवा सेवा करणे हे सर्व खोटे आहे. पहिले पत्र 3 अध्याय 3. जेव्हा तुम्ही परमेश्वराला प्रभू म्हणता तेव्हा तुम्ही अब्रामाचे पुत्र होता. रोम 4:16. जेव्हा तुम्ही पतीला धनी म्हणता तेव्हा तुम्ही सारेची कन्या होता. 1. जर कुटुंबामध्ये पत्नी प्रथम विश्वासणारी झाली तर तिच्या कुटुंबाच्या तारणाविषयीची तिची जबाबदारी दुप्पट होते. घरामधील पत्नीचे वर्तन व व्यवहार हा पतीच्या शुभवर्तमानासंबंधीच्या विचारांना मानसिक अडखळण होऊ नये. पत्नीचा उपदेश हा पतीला कंटाळवाणा होऊ नये. प्रेषित पेत्र तारण न झालेल्या पतीसंबंधी बोलताना धर्माच्या आचरणावर भर देतो. फक्त शुद्धता पुरेशी नाही,
त्यासोबत भय आणि आदर असणे गरजेचे आहे, म्हणजेच श्रद्धा आणि आज्ञापालन. 1 पेत्र 3:1-2 पवित्र शास्त्र पत्नीला मोजक्याच आज्ञापालनास परवानगी देत नाही, तिला सर्व बाबतीत पतीच्या अधीन असण्यास सांगतो. इफिस 5:24. या शिकवणीविरुद्ध किंवा एखादी नियमबाह्य गोष्ट करावी लागणे या व्यतिरिक्त सर्व बाबतीत पत्नीने पतीच्या अधीन असणे तिच्यासाठी बंधनकारक आहे. जेव्हा पत्नी खरोखरच पतीवर प्रेम करते तेव्हा आज्ञाधारकपणा सोपा होतो. योहान 14:15, 1 योहान 5:3. याबरोबर देवाचे वचन पतीच्या जबाबदाऱ्याही दाखवून देते. पतींना पत्नीवर प्रेम करण्याची आज्ञा दिली आहे. इफिस 5:25, कलसे 3:18. ही प्रीती निस्वार्थी, स्वतःला अर्पण करणारी अशी आहे. पतीची पत्नीवर अशी प्रीती असावी की तिने दबावाने आज्ञापालन करण्याऐवजी उत्स्फूर्तपणे आज्ञापालन करावे. जगातील दुःखावर मात करणारा असा आनंद पती पत्नींना दे. जगातील सर्व कलह शमवणारी शांती त्यांना दे. स्वर्गीय वैभवशाली उद्या त्यांना दिसू दे. अलौकिक सार्वकालिक पहाट त्यांना उमजू दे. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश ईश्वरा, आमच्या प्रभू, आजच्या सुंदर अशा बोधपर वचनाबद्दल तुला धन्यवाद देते. पवित्र सेनाधीश ईश्वरा, कुटुंब संस्था ही तुझी सर्वात मौल्यवान पवित्र अशी निर्मिती आहे. प्रत्येक कुटुंबातील पती व पत्नी या दोघांनीही पवित्र प्रभू तुझी आज्ञा पाळावी. दोघांनीही एकमेकावर व तुझ्यावर मनापासून प्रीती करावी, जेणेकरून संपूर्ण जगामध्ये शांतता निर्माण व्हावी म्हणून आणि तुझेच गौरव व्हावे असे तू दयेनं कृपेनं कर. पवित्र पित्या, आम्हा सर्वावर तुझा पुरेल एवढा आशीर्वाद दे. येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये प्रार्थना करते म्हणून ऐक पित्या. आमेन.